विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता. राजकारणाशी त्याचा संबंध नाही. राज ठाकरेंचा सावध पवित्रा. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सस्पेन्स वाढला. राज्यात महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता. विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर बघू असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये अनौपचारिक गप्पा दरम्यान राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्ती केल्यानंतर त्यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी आवाज उठवला आणि त्यानंतर ही सक्ती मागे घेतली गेल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मुंबईत विजयी मेळावा घेतला. तब्बल 20 वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही बंधू एकत्र लढणार अशी चर्चा सुरू झाली. आम्ही एकत्र आलो आहोत आणि हे एकत्र राहण्यासाठीच आलो आहोत असं वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केलं. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असंही ते म्हणाले होते. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युतीची चर्चा झाल्याचं बोललं जाऊ लागलं. दरम्यान राज ठाकरे हे सावधगिरीने पावले टाकताना दिसत आहेत. त्यात त्यांचे ताजे वक्तव्य देखील त्याला बळ देणारे असल्याचं चर्चा आहे. राज ठाकरे हे नाशिकमध्ये मनसेच्या 3 दिवसीय शिबिरासाठी दाखल झाले आहेत. त्यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणाले की मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल. हिंदी सक्तीच्या बाबतीत आताच्या सरकारने GR काढला होता. मागील सरकारने त्याचा अहवाल स्वीकारला पण त्याचा GR काढला नव्हता, अंमलबजावणी केली नव्हती असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मग बघू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवलाय. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.